तुमच्याकडे खूप मोठं भांडवल नाही, पण तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला 5 असे व्यवसाय सांगणार आहे जे कमी भांडवलात सुरू करून जास्त नफा मिळवू शकता. चला मग सुरुवात करूया. कस्टमायझेशन म्हणजे लोकांना त्यांचे नाव, फोटो किंवा लोगो असलेली उत्पादने हवी असतात. तुम्ही कमी भांडवलात टी-शर्ट प्रिंटिंग, मग प्रिंटिंग, बॅनर प्रिंटिंग किंवा गिफ्ट आयटम कस्टमायझेशन सुरू करू शकता. हे उत्पादन ऑनलाईन किंवा ऑफलाईन विकू शकता. सुरुवात करण्यासाठी 10,000 20,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक लागते, पण नफा खूप जास्त आहे. अन्न हा कधीही संपणारा व्यवसाय आहे. तुम्ही सुरुवातीला घरच्या घरी बनवलेले स्नॅक्स विकण्यास सुरुवात करू शकता, जसे की समोसे, भेळ, सँडविच, चहा किंवा कॉफी. 5 ते 10 हजारांच्या आत सुरुवात करता येईल आणि चांगली चव असेल तर हमखास ग्राहक मिळतील. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि त्यांची रिपेअरिंग गरजेची असते. तुम्ही मोबाईल रिपेअरिंग शिकून व्यवसाय सुरू करू शकता किंवा मोबाईल कव्हर, चार्जर, हेडफोन असे ॲक्सेसरी विकू शकता. हा व्यवसाय कमी भांडवलात मोठ्या प्रमाणावर फायदेशीर होतो. ग्रामीण भागात किंवा लहान शहरात कुक्कुटपालन, मशरूम शेती किंवा सेंद्रिय भाजीपाला विक्री यासारखे व्यवसाय उत्तम चालतात. 10,000 ते 20,000 रुपयांच्या आत यांची सुरुवात करता येते आणि बाजारात यांना मोठी मागणी असते. जर तुम्हाला स्वतःचा स्टॉक ठेवता व्यवसाय करायचा असेल तर ड्रॉप शिपिंग हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट, शॉपिफाय यांसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट विकू शकता. ग्राहक तुमच्या वेबसाईटवर ऑर्डर देतात आणि तुम्ही ती थेट सप्लायरकडून पाठवता. लहान सुरुवात करा, मोठा विचार करा. कमी भांडवल असले तरी मेहनतीने कोणताही व्यवसाय मोठा होतो. यश हे भांडवलावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतं. तुम्ही छोटे पाऊल उचललंत तर मोठ्या यशाचा मार्ग आपोआप तयार होतो. स्वप्न पहा, प्रयत्न करा आणि पुढे चला, कारण तुमच्या मेहनतीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. मराठी मित्रा सोबत रहा, नवनवीन संधी शोधा आणि तुमच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात आजच करा.